पण आम्ही जे सांगू ते करायचं. ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल, कारण भगवंतांनी सांगितलं ते जे म्हणतील ते ऐकायचं. यावेळेला आपण आपलं काही चालवायचं नाही. ठीक आहे, चालेल. मग आता कसं करायचं हे समुद्र मंथन? एवढा मोठा अथांग समुद्र आणि त्याचं मंथन करायचं, मग ते कसं करायचं? तर मंदार पर्वताला तिथे गरुडाला आणायला सांगितलंय आणि हा मंदार पर्वत आहे, हा मधोमध उभा केलेला आहे. म्हणजे रवीचं जी भूमिका आहे ती या मंदार पर्वताला दिलेली आहे. आणि आता याला घुसळायला काय पाहिजे, तर तेवढी लांब लचक दोरी पाहिजे, म्हणून वासुकी नावाच्या नागाला तिथे पाचारण केलेलं आहे. आता हा मंदार पर्वत समुद्रामध्ये ठेवलेला आहे, त्याला वासुकी गुंडाळलेला आहे. एका साईडला देव आहेत, एका बाजूला दानव आहे आणि त्याचं आता खेचून मंथन करायचं ठरवलेलं आहे. आता मंदार पर्वत झाल्यानंतर वासुकीचं तोंड आणि वासुकीची शेपूट. आता खरं तर तोंडाच्या बाजूला देव आलेले आहेत आणि शेपटीच्या बाजूला दानव आलेत, पण दानवांना वाटतं आम्ही का शेपूट धरायची, आम्ही नाही शेपटीकडे राहणार, आम्ही तोंडाकडे जाणार. बरं, भगवंतांनी सांगितलं ना त्यांचं ऐकायचं, तुम्ही तोंडाकडे या. मग तोंडाकडे दानव आलेत, शेपटीकडे देव गेलेले. आता जे मंथन सुरू झालं, आता सुरू झाल्यानंतर घुसळतं ना, आता तो वासुकी नाग आहे, तो घुसळल्यानंतर त्याच्यातून विष बाहेर पडायला लागलं आणि ते विष जसं 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 बाहेर पडायला लागलं, जसं जसं घुसळलं गेलं तसं तसं त्याच्यामधलं विष बाहेर पडायला गेलं. म्हणजे काय, तर ते विष बाहेर पडायला लागल्यानंतर ते कुठून पडणार बाहेर, तोंडाकडून. शेवटी दानवांचं काय झालं, सगळी तोंड काळी पडली, आधीच काळे त्यात अजून काळे पडले. देव लागले हसायला, पण शांत बसायचे, कारण भगवंतांनी सांगितलं.